उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रात निवडणुकांच्या तोंडावर आता केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी हटवलेली आहे। केंद्र सरकारच्या या निर्णयाचं शेतकऱ्यांनी स्वागत केलंय, तर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी यावर जोरदार प्रहार केला। ऐन निवडणुकीत कांद्यावरून पुन्हा राजकारण तापलंय। कांद्याची निर्यात बंदी अखेर हटवली। 5 महिन्यानंतर निर्यातीला परवानगी। निर्यात शुल्कात वाढ केल्याने राजकारण। ऐन निवडणुकीत कांद्याचा प्रश्न पेटला। केंद्र सरकारने 8 दिवसांपूर्वी देशामध्ये 99,150 मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली। त्यावेळी केंद्राने कांदा निर्यातबंदी उठवावी अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सातत्याने केली होती। केंद्र सरकारने 7 डिसेंबर 2023 पासून लागू केलेली कांद्याची निर्यात बंदी उठवली आहे। केंद्राच्या या निर्णयाने कांद्याच्या भावात 300 ते 500 रुपयांची वाढ झाली आहे। निर्यात बंदी उठवल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे। आज जे नोटिफिकेशन आलेलं आहे त्याच्यात खूप चांगली स्पष्टता आली आहे की एक्सपोर्ट पॉलिसी जी आहे त्याच्यामध्ये त्यांनी ते बॅन हटवलं आहे आणि आता एक्सपोर्ट खुली केली आहे, फ्री केली आहे, सर्वीकडे खुली, म्हणजे सगळ्या देशांना। मध्यंतरी काही देशांसाठी त्यांनी खुली केलेली होती ज्या देशांची मागणी होती। आता मात्र स्पष्टता आली आहे की निर्यात खुली झाली आहे। निर्यात खुली झाली आहे हे माझ्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा हा निर्णय घेतला। पण सरकारने एका बाजूला कांद्याच्या निर्यातीवरची बंधनं हटवली असली तरी दुसऱ्या बाजूला निर्यातीवर शुल्क आकारलाय। कांदा निर्यातीवर $550 प्रति मेट्रिक टन किमान निर्यात शुल्क लागू केल्याने शेतकऱ्यांच्याकडून नाराजी व्यक्त होते। कांद्यावरील निर्यात बंदी पूर्ण खुली केली याचा निश्चितच शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना फायदा होणार आहे। हा निर्णय एकदम स्वागतार्ह आहे, परंतु त्यांनी जे 40% शुल्क लावले त्याच्यामुळे निश्चितच बाजारावर त्याचे परिणाम झालेले आहे। आज जर बघितलं तर गेल्या 2 दिवसात जे बाजार समितीमध्ये जे कांदे विकत होते त्यापेक्षा 300 रुपयापासून ते 500 रुपये दरामध्ये वाढ झालेली आहे आणि निश्चितच एक्सपोर्ट चालू केल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतोय। हा शेतकऱ्याला फायदा होणार आहे, पण निर्यात बंदी उठवताना तिने महिन्यात 2 महिन्याने उठवायला पाहिजे। कायमस्वरूपी जर उठवली तर खूप फायदा होईल शेतकऱ्यांचा, आणि कायमस्वरूपी उठवल्यानंतर कांदा उत्पादक अजून माल वाढवतील बी, तुम्हाला बाहेर माल पुरवतील बी सगळे शेतकरी। कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्याच्या निर्णयावरून राजकारण पेटल्याचं पाहायला मिळत आहे। सत्ताधाऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय। केंद्र सरकारने आम्ही जी मागणी वारंवार करत होतो ती मान्य केली आहे आणि कांद्यावरची निर्यात बंदी आता केंद्र सरकारने परत घेतली आहे। यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळणार आहे। दुसरीकडे विरोधकांनी मात्र हा निर्णय निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे। मला हे समजत नाही की कांद्याची निर्यात बंदी उठवणे याला 3 महिने कशा करता लागतात। त्या शेतकऱ्याला कांदा राहिला तर त्याचा उपयोग आहे। आता काय नेमकं काय त्याचा कांदा गेला मातीमोल भावानं आता निर्यात बंदी उठवतील ते शेतकऱ्याचे हाल केले, शेतकऱ्याला मातीत घातलं, त्याचं प्रचंड नुकसान केलेलं आहे। आता निर्यात बंदी उठून काही उपयोग नाही, बैल गेला आणि झोपा केला। केंद्र सरकारचं पुन्हा एकदा धोरण आहे आणि 40% निर्यात शुल्क हे पुन्हा लादण्यात आलेलं आहे। त्यामुळे या हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने पुन्हा काढून घ्यायचं हीच पुन्हा मानसिकता ही केंद्र सरकारची दिसते। आणि माझं पुन्हा आव्हान आहे की महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना मतांचा जोगवा मागायला जे कोणी महायुतीचे नेते, जे कोणी महायुतीचे उमेदवार जात असतील त्यांनी या प्रश्नाचं आधी उत्तर द्यावं। गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात कांद्याचा प्रश्न गाजतोय। कांदा निर्यातबंदी उठवावी अशी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची सातत्याने मागणी होती। यावर रस्त्यावर उतरून आंदोलनं झाली। अखेर 4 महिने 27 दिवसानंतर कांद्यावरची निर्यातबंदी केंद्राने उठवली आहे। पुढच्या टप्प्यामध्ये कांदा उत्पादकांच्या पट्ट्यात मतदान होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर या पट्ट्यात मतदानाचा कौल कुणाला मिळतो हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। नमस्ते महाराष्ट्रमध्ये इथे एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।